नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपण उत्पन्नाचा करार करायचं का खर्चाचा करायचा, इन्कम ॲग्रीमेंट बनवायचं का एक्सपेन्सेस ॲग्रीमेंट बनवायचे हे आपल्याच हातात आहे। आपण रोज बनवत नाही परंतु तयार होतं एक्सपेन्स ॲग्रीमेंट म्हणजे खर्च। आपण इन्कमचं ॲग्रीमेंट बनवलं पाहिजे म्हणजे एक्सपेन्सचं अकाउंट बनणार नाही। जसं विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर नापास होणार नाही, चांगलं कर्म केलं तर वाईट घडणार नाही। तसंच आहे मित्रांनो, आपण खर्चाचं अकाउंट बनवत आहे रोज, इन्कम ॲग्रीमेंट आपण बनवत नाही। इन्कम ॲग्रीमेंट बनवलं तर खर्चाचं अकाउंट बनत नाही किंवा मर्यादित राहतं, कंट्रोलमध्ये। कारण इन्कम पैसे कमवायचा वय कधी संपेल हे कुणी सांगू शकत नाही। नोकरी जरी चांगली असेल, व्यवसाय चांगला असेल तर व्यवसाय सतत चांगला चालेल। नोकरी सरकारी असेल, मोठ्या कंपनीत असेल तर उद्या आपण काम करू का नाही हे कुणीही सांगू शकत नाही। परंतु खर्चाचा बोजा वाढत आहे, महागाई वाढते, मुलाबाळांचं शिक्षण, लग्न ह्याचा खर्च वाढत आहे आणि आपल्या जे आशा असतात, गरजा आपल्या ते पण वाढत असतात। जसं ज्यावेळेस आपण पैसे कमवत नाही त्यावेळेस आपल्या गरजा मर्यादित असतात आणि पैसे कमवायला लागल्यानंतर आपल्या गरजा ओपन होतात आणि वाढतात पण, आणि त्याचे रेट पण वाढतात। जसं लहान मुलं असतं आणि मोठं झाल्यानंतर त्याचा खर्च वाढतो का कमी होतो। मित्रांनो, आपण खर्चाचं अकाउंट तयार करतो, होतं दिसत नाही पण तयार होतं एक्सपेन्सेस। आपण इन्कमचं ॲग्रीमेंट केलं पाहिजे, उत्पन्नाचा करार केला पाहिजे। उत्पन्नाचा करार केला तर परत त्याचे फार वाईट आपल्या जीवनावर परिणाम होतात आणि नंतर इन्कमचं ॲग्रीमेंट बनवता येत नाही। कारण काम करायचं वय संपलं, समजा रिटायर झाल्यानंतर कुठून बनवणार ॲग्रीमेंट, कसं बनवणार। म्हणून मित्रांनो, आपल्याला जर सगळ्या जीवन चांगलं जगायचं असेल, बिना टेन्शनचं सुख प्राप्त करायचं, आनंद निर्माण करायचा असेल तर कर्मानंच तयार होतो। तर आपण खर्चाचं इन्कम ॲग्रीमेंट करून घ्या। आपण काय होतो, इन्कम ॲग्रीमेंट न केल्यामुळं खर्चाचं अकाउंट ऑटोमॅटिक तयार होतं, ते आपल्याला दिसत नाही परंतु खर्च होऊन जातात। जसं एखादी गोष्ट शेतकऱ्यांना हे पेरणी केली तर काय होतं, गवत उगवतं ना। गवत उगवणं चांगली गोष्ट आहे का? उत्पन्न तर बुडालं परंतु गवत काढण्यासाठी पैसे लागतील। जसं चांगला विचार केला तर वाईट विचार येत नाही आणि चांगला नाही विचार केला तर वाईट ऑटोमॅटिक येतो। बघा, काही लोक इतकं चांगलं कार्य करतात, त्यांचं कुठलंही कार्य चांगलंच असतं, परंतु काही लोक इतकं दूषित कार्य करतात, त्यांचं कुठलंच कार्य चांगलं नसतं। काही व्यसनी असतात, काही न काम करणारे, काही गुन्हेगार असतात। बघा, त्यांची कुठलीही कृती जी असते ना ती सगळी चुकीची असते, परंतु त्यांना ते मान्य होत नसते। ते मान्य करण्यासाठी कोर्टात जावं लागतं। जसं चोर असतात, अपहरण करणारे, व्यसनी लोक असतात। मित्रांनो, चांगलं बनण्यासाठी थोडी सवय लावून घेतली तर काही प्रॉब्लेम येत नाही। जसं आम्ही पाहतो ना, LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतो, गेले 25 वर्ष झालं। माझं नाव बाळासाहेब पवार आहे आणि मी गेली 25 वर्षाला LIC ऑफ इंडियामध्ये CM क्लब मेंबर पदावर आहे। मित्रांनो, माझा अनुभव सांगतो, काही लोकांच्या इतक्या पॉलिसी असतात, 15, 20, 25, 50, 60, 100 असे आम्ही पाहिलेत। माझ्याकडे पण आहेत काही क्लायंट। ही चांगली गोष्ट आहे, कारण चांगलं करणाऱ्याला चांगलं आवडतं आणि काही लोकांकडे भरपूर उत्पन्न असून एक पण पॉलिसी नसते। पैसे तर असतात परंतु चांगल्या गोष्टी सवय लावून घेतली की चांगल्या कराव्यास वाटतं। जसं आता मी व्हिडिओ बनवतो, काहीतरी चांगलं तुम्हाला सांगावं वाटतं म्हणून मी सतत व्हिडिओ बनवत असतो, म्हणजे सवय आहे ना। जसं काय असतं, काय माणसाला चुकीच्या सवयी असतात, ते जसं गुटखा गोवा खाणारे लोक, त्यांना पैसे नसेल तर सुद्धा कुठूनही आणून ते पूर्ण करतात। फक्त माणसानं चांगली सवय लावून घेणं हे गरजेचं आहे। जसं पैसे मिळवायचा करार केला पाहिजे। जसं पैसे मिळवण्यासाठी बरेच लोक नोकरी व्यवसाय करतात, रात्रपाळी करतात, अहोरात्र आपण बिझनेस छोटे मोठे करतो, काम करतो का नाही पैसे मिळवण्यासाठी, परंतु काय करतो, पैसे मिळवतो आणि आपण संपवून टाकतो। म्हणजे आपण काय करतो, एका साईडला खर्च करतो आणि एका साईडला पूर्ण उत्पन्न संपवतो आणि संपवून पण संपवून टाकलं जातं म्हणजे करार करतात खर्चाचे। जसं आता काय असतं, कुठल्याही काही वस्तू, कार घ्यायचे, 2 व्हीलर 4 व्हीलर कुठल्याही वस्तू, मोबाईल, हे खर्चाचे आपण करार करतो आणि इन्कमची करत नाही, उलटं होतं आपलं। आणि हे कळायलाच काही जणांचा जन्म संपून जातो।
मित्रांनो, हे तसं तुमचं होऊ नये म्हणून सांगतो आहे. हा व्हिडिओ पाहता क्षणी तुम्ही ॲक्शन घ्या, इन्कमचा करार करा. कारण इन्कमचा करार केल्यानंतर तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल आणि चांगले दिवस येतील. असा माणूस किती दिवस जगला ह्याला महत्त्व नाही, कसा जगला ते महत्त्वाचं असतं. नसतं भरपूर दिवस जगला, जसं काही काही रुग्ण ट्रीटमेंट घेतात 10-20 वर्षे आणि पुन्हा एक्सपायर होतात. ती 10-20 वर्षात खूप वेदना होतात त्यांना. औषधं घेऊन डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन त्रास होतो, परंतु काही गोष्टीला इलाज नसतो मित्रांनो. पण काही गोष्टीला आपल्याला प्लॅनिंग करता येतं. पैशाचा जे त्रास होतो बऱ्याच लोकांना, त्याच्यामुळं लोक काय गुन्हे पण करतात, अपहरण करतात पैशासाठी, चोऱ्या करतात. काही लोक खूप म्हणजे वेगवेगळे कार्य करतात. काही लोक अहोरात्र मेहनत करतात, काही लोक चांगलं कार्य करतात. सगळ्यांचा उद्देश पैसे कमवणेच आहे. परंतु काय होतं, पैसे कमवून परत वाईट दिवस येतात. म्हणजे कुठं तर चूक होती, त्याचं नियोजन करताना कुठं तर आपलं चुकतं आणि ते चुकू नये म्हणून सांगतो. जसं आजारी पडल्यावर डॉक्टरकडेच का जातो आपण? मेडिकल स्टोअरमध्ये एवढे औषध गोळ्या आहेत, सगळ्या आजारासाठी आहेत. मग डॉक्टरचे पैसे आपण वाचवण्यासाठी आपण का जातो? पैसे देतो आणि डॉक्टरांकडनं का तपासून घेतो? कारण कुठलं औषध आपल्याला माहिती नाही शूट होईल, आजार कुठला आणि औषध कुठलं, त्यासाठी आपण डॉक्टरचा सल्ला घेतो आणि त्याच्यानुसार औषध घेतो. कधी कधी आपण असं पण करतो, डॉक्टरनं त्याच कंपनीच्या त्याच गोळ्या दिल्यात का आपण चौकशी करतो, मेडिकल स्टोअरवाल्याला विचारतो. त्याचा उद्देश कसा असतो की डॉक्टरनं जी ट्रीटमेंट दिली आहे ती सक्सेसफुली व्हावी आणि पैसे देऊन आजारासाठी ट्रीटमेंट केली जाते. परंतु गॅरंटी कसलीच नसते, कारण मार्गच कुठला राहत नाही ना पुढे. तुम्हाला ती करण्याची पर्यायच नाही ना. आजारी झाल्यावर तुम्हाला औषधोपचार घेतल्याशिवाय पर्याय नाही ना. आजार यायला कशामुळे पण येऊ शकतो, ॲक्सिडेंट कधी होऊ शकतो. परंतु दुरुस्त होण्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावं लागेल ना, आणि त्या ट्रीटमेंटला लागतात पैसे आणि त्याच पैशाचा करार. जीवन जगत असताना कुठं जिथं पैसे लागतील त्याचा करार करण्याची गरज आहे. लोक करत नाहीत आणि ते करार वाढवला पण पाहिजे. जसं काही एक पॉलिसी काढली की दुसरी तिसरी, कारण काय होतं, महागाईच्या हिशोबाने ते पैसे पुरत नाहीत. म्हणून आपण खर्चाचा करार करतो, ऑटोमॅटिक दिसत नाही पण केलेला असतो. आणि उत्पन्नाचं करत नाही. उत्पन्नाचा करा म्हणजे खर्चाचा कराराचा परिणाम होणार नाही तुमच्यावर. त्याचं कारण सांगतो. एखाद्या गोष्टीला आपल्याला पैसे लागणार आहेत आणि आपल्याकडे जर पैसे असेल तर काय होईल? त्रास होणार नाही आणि त्याचा फायदा होईल ना. मुलाच्या शिक्षणाला पैसे नाहीत आणि पैसे जर अगोदर प्लॅनिंग केलं असेल तर शिक्षण व्यवस्थित होईल मुलांचं आणि त्रास पण येणार नाही, मानसिक त्रास येत नाही ना. तर मित्रांनो, आपण रोज काय करतोय, खर्चाचा करार आपल्या हातानं होतोय कळत नकळत, आणि आपण इन्कमचा करत नाही. इन्कमचा करार करा म्हणजे ऑटोमॅटिक खर्चावर नियंत्रण येईल आणि तुमचं जीवन सुखी होईल. काय करतो आपण? प्रत्येकजण बघा, 10-20 हजार आता पगार मिळतो, 30,000 25,000, प्रत्येकाचं उत्पन्न वेगळं आहे. परंतु आपण सगळे पैसे संपवतो आणि बचत करायला बघू नंतर शेवटी म्हणतो. इथंच आपली चूक होती. हा क्रम जे आहे ना, हे क्रम चुकीचा लावला जातो आणि शेवटला ह्या महिन्यात त्या महिन्यात असंच करत आपण दिवस काढत असतो. आणि काय होतं, आपलं जबाबदारी, आपली लायबिलिटी, तर जबाबदारीचं जिम्मेदारीचं ओझं तर वाढतच असतं दिवसेंदिवस. त्याच्यात अनेक भर पडते, म्हणजे महागाईंची भर पडते किंवा मुलगा मोठा व्हायला लागला, मुलगी अपत्य मोठं होतं तसं त्याचा शिक्षणाचा आणि खाण्यापिण्याचा संगोपनाचा खर्च पण वाढत असतो. ही जिम्मेदारी आपलीच आहे, परंतु आपली आहे म्हणून प्लॅनिंग केलं जात नाही. म्हणजे काय होतं, आपण दुसऱ्याची वस्तू जेव्हा वापरायला आणि तेव्हा काळजीने वापरतो ना, आपली आहे म्हणल्यानंतर वापरत नाही, त्याच्यामुळं आपलं नुकसान होतं. आपण निर्जीव वस्तूसाठी आपण सिक्युरिटी करतो, परंतु सजीव माणसासाठी करत नाही. त्याचं कारण आहे, आपल्याला पैसे देऊन आपण विकत आणलं नाही. एखादा माणूस पैसे देऊन विकत मिळतो का? आणि त्याचे पैसे मोजले नसल्यामुळे त्याची किंमत नाही. आणि दुसरी गोष्ट, कायद्याचे पण बडगा नाही. 4 व्हीलरला कंपल्सरी इन्शुरन्स आहे, नाहीतर केस होते, तसं नाही ना. त्याच्यामुळं माणसं विमा काढत नाहीत. आणि इन्शुरन्स म्हणजे काय हेच बऱ्याच व्यक्तीला माहीत नाही. इन्शुरन्स म्हणजे पैशाचा करार आणि पैसे वाढीचा करार. जसं इन्कम आपण करतो ना नोकरी व्यवसाय करून, तसं उत्पन्न वाढीचं ॲग्रीमेंट आहे. हेच कळत नाही लवकर. आणि दिवसेंदिवस हळूहळू वय निघून जातं आणि मग पैसे कमवायचं बंद होतं आणि इन्कमचं ॲग्रीमेंट पण नसतं. इन्कमच्या ॲग्रीमेंटमध्ये काय होतं, आता तर लाईफ टाईम ॲग्रीमेंट आहे इन्कम ॲग्रीमेंट. म्हणजे तुम्ही 15 वर्षे पैसे भरायचे आणि आयुष्यभर तुम्हाला पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात. असं मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो. आणि हे लाईफ टाईम ॲग्रीमेंट आहे. लाईफ टाईम ॲग्रीमेंट बंद होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर घ्या. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 98907685 9890768562 पवार बाळासाहेब.
आपण काय करतो, हलगर्जीपणा करतो, दुर्लक्ष, आणि त्याचीच परिणती आपल्या आयुष्यावर अडचणीत होते. अडचण कधी निर्माण होते, लक्ष नाही दिलं तर. आता शाळा कॉलेजमध्ये शिकताना जे विद्यार्थी लक्ष देत नाहीत अभ्यासाकडे, त्यांना शेवटी काय होतं, त्यांचं करिअर बनतं का? तसंच आहे मित्रांनो. आपण पैसे तर कमवतो आणि म्हातारपणी पैसे राहत नाही, पैसे कमवू शकत नाही, कामही मिळत नाही, आणि कदाचित मिळालं काम तर करू शकत नाही, आणि आयुष्यभर काबाड कष्ट करून पैशाचा प्रश्न जाग्यावरच राहतो, तो सोडवलाच जात नाही. त्याला प्राधान्य न दिल्यामुळेच तो गंभीर होतो. जसं एखाद्या आजारातनं ट्रीटमेंट नाही घेतली, एखादा आजार गंभीर असेल तर शेवटी डेथ होतो. तसं माणसाचा डेथ कधीकधी होतो, कधीकधी सुसाईड केलं जातं स्वतःहून, आणि त्याचा फायदा सगळ्या समाजाला मिळतो मित्रांनो. कारण काय होतं, बँकाचा पण प्रॉफिट कुठं आहे माहिती आहे का? लोक जास्त लोन घ्यायला आले तर बँकेचा फायदा होईल ना, आणि आज आपल्यात लोन जास्त घ्यायला जातात, बचत करायला जात नाहीत. जसं काही लोक कर्ज काढायला बँकेत जातात, काही लोक FD करायला जातात, आणि तेच FD बँक दुसऱ्याला देते, लोनला व्याज 12% लावते आणि FDला 6%. हा त्यांचा प्रॉफिट आहे म्हटलं. मित्रांनो, आपल्या हातातनं जी चुका होतात कळत नकळत, त्याचाच परिणाम गंभीर आयुष्यावर होतो, आणि शेवटी कळून उपयोग होत नाही. मित्रांनो, आयुष्यभर आपल्याला पैसे मिळतील असा करार करा. इन्कमचा आणि खर्चाचा करार अजिबात होणार नाही. जरा इन्कम पैसे ठेवले तर काय होईल, खर्च कंट्रोल येईल. आपण इन्कमचा ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे, आणि ते LIC ऑफ इंडियामध्येच आहे. कारण ही भारत सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. कितीतरी बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात, आपले भरलेले पैसे मिळत नाहीत. आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. 8% इंटरेस्ट रेट आहे, आणि आपल्याला भरलेले पैसे 1 वर्षानंतर वापरता पण येतात. नेहमी चांगला विचार केला तर वाईट घडत नाही, आणि चांगला विचार जर टाळला तर वाईट घडल्याशिवाय राहत नाही. असं जवळपास सगळ्यांचं असंच गणित आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर पैसे कमवायचं ॲग्रीमेंट बनवा. आता बघा, कामाचं ॲग्रीमेंट मिळत नाही मार्केटमध्ये, परमनंट नोकर आहेत का, ते ॲग्रीमेंट वर्किंग ॲग्रीमेंट आहे ना. आणि काही कंपन्या, टाटा, बिर्ला, बजाज अशा मोठ्या कंपन्यांनी ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू होतो त्यावेळेस विचारलं जातं की तुम्ही भारतात कुठेही काम करू शकता का. म्हणजे ॲग्रीमेंट त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये लिहिलेलं असते. तसं काही व्यक्ती जे यस म्हणतील त्यांनाच कंपनीत घेतलं जातं, कारण कंपनीच्या ज्या कंडिशन मान्य असतील त्याच्यासोबत करार केला जातो ना. जसं आता तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम सोडवायचा, आम्ही सांगाल ते ऐकलं पाहिजे. आमचं नाही ऐकलं तर तुमचा फायदा होणार. जसं डॉक्टरचं पेशंट ऐकतो का नाही, कारण पैशाचा आजार पृथ्वीवरल्या प्रत्येक व्यक्तीला आहे, आणि पैशाचा आजार दुरुस्त करणारे आम्ही पैशाचे डॉक्टर आहेत. आम्ही गॅरंटेड लिहून देतो तुम्हाला किती पैसे मिळणार ते आजच. तसं जो फिजिकल डॉक्टर आहे तो लिहून देतो का कुठल्या आजारातून दुरुस्त नाही झालं तर मी तुमचे नुकसान भरपाई देऊ, असं होतं का कधी? उलटं काही काम करताना नुकसान झालं तर आम्ही जिम्मेदार नाही म्हणून असं ऑपरेशन करण्याच्या अगोदर लिहून घेतलं जातं. मित्रांनो, आपण लिहून देतो पण, कारण आपल्याकडं मार्गच नसतो, कारण त्याच्यातनं काही चांगलं घडेल ही आशा असते, गॅरंटी नाही. आमच्याकडे गॅरंटेड आहे. जसं डॉक्टर पैसे घेऊन तुम्हाला तपासणी करतात, ट्रीटमेंट देतात. जसं काही लोक डॉक्टर लोक ट्रीटमेंट देतात त्यावेळेस सगळं त्यांचं टर्म अँड कंडिशन लिहून घेतात, त्याशिवाय ऑपरेशन करत नाहीत. मित्रांनो, आपल्याला पैशाची गॅरंटी मिळते, ॲडव्हान्स मिळते. कारण तुम्ही 9,000 10,000 भरले तर तुम्हाला 30 लाख रुपये आम्ही लिहून देतो आणि लाईफ टाईम देतो. त्यासाठी पैशाचा करार करणं गरजेचं आहे. पैशाचा नाही केला तर खर्चाचा करार ऑटोमॅटिक होतो, आणि एक दिवस पैशाचा करार करण्याची आपल्याला जर गरज वाटली किंवा महत्त्व कळालं तरी करता येत नाही, कारण उत्पन्न बंद होतं. फार उशिरा कळून उपयोग होत नाही. त्यासाठी लवकरात लवकर फोन करा आणि लाईफ टाईम मनी बॅकचा करार करा. ओके, थँक्यू.